शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा लगत गोमाई नदीवरील असलेल्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने अवजड वाहन वाहतुकीस घातक ठरल्याने पुलाच्या दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसापासून रस्त्यावरील वाहतूक लगतच्या भागातून वळविण्याचा निर्णय घेतला असला तरी वळण रस्ता दाखविणारा फलक लावलेला नाही। तसेच पोलीस प्रशासनाकडून लावलेल्या बॅरिगेटिंग बाजूला सरकवीत जड वाहन चालक पुलावरून वाहन नेत अधिकारीचा नियमांचे पायमल्ली करीत आहे। या दरम्यान वाहतूक दळणवळण वाढले, वाहनांची संख्येत अगणित वाढ झाल्याने रस्ता खुळखुळत झाला आहे। शहाद्यांकडून नंदुरबार, तळोदा, गुजरात राज्यात जाणारे जड वाहनास करिता तिखोरा, पिंगणा, कलजाटी मार्गे रस्ता सुरू झाला आहे। अनेक वाहन बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसून जड वाहन पुलावरून सुरू झाले, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागातून फिरून येत असल्याने प्रवाशांनी तिकीट मागे 10 ते 12 रुपये जादा मोजावे लागत आहे। तसेच वेळ वाया जात आहे। वाहनांची संख्या वाढली असून अपघात झाल्यास संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे केली जात आहे। मी डीसी पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा संघटक म्हणून काम करतोय। मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी डांबरखेडा पुलाचा अहवाल आल्यानंतर पुलावरील अवजड वाहतूक बंद केली, त्यासोबत एसटीची वाहतूक बंद केली। मात्र आजही गेल्या महिन्याभरात या पुलावरनं अवजड वाहतूक सुरू आहे। नागरिकांनी पण एसटी वाहतूक मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार काठर ते बहादा मार्गे शहाद्याला येते। यामुळे प्रवाशांना आर्थिक भूखंड बसत आहे आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ होते। परीक्षेचा सीझन असताना विद्यार्थ्यांना बहादा काठाचा मार्गे येण्यासाठी वेळ लागतोय आणि आर्थिक भूखंड लागतोय। त्याकडे प्रशासनाचं अजूनही दुर्लक्ष आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा आदेश केले होते तेव्हा प्रकाशा पुलाचा पूल व दोन्ही बाजू, तसेच जो डांबरखेडा पूल आहे कमकुवत झालेला, त्याच्या दोन्ही बाजूला जे मोठे मोठे खड्डे आणि पुलाच्या काही दुरुस्तीचे आदेश दिले होते। मात्र बांधकाम विभागाने अजूनही त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या खड्ड्यांमुळे वेळोवेळी छोटे मोठे अपघात होत आहेत। शासनाने जर बांधकाम विभाग जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ऐकत नसतील तर ते पुन्हा टाकतात, हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात येत आहे। जर अपघात झाले तर यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी जर आदेश प्रस्तावित करून अपघात झाल्यास संबंधित बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवरही वाहन धारकासोबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश जाईल, अशी अपेक्षा आमच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीने मी करीत आहे।